या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशीचे तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा। आता सकाळचे 6:30 वाजलेत आणि सगळं आवरले। पहाटे 4ला उठले होते, घरातलं पण झाले, गणेशाची पूजा झाली, सगळं आवरले, देवाची पूजा केली आणि आम्ही निघालेलो आहोत देवाला। सगळं आवरले, पहाटे 4ला उठलेली होते आणि सगळं आवरले आणि निघालेलो आहोत। आमच्या शहरामध्ये प्रसिद्ध आद्य कवी मुकुंदराज स्वामीच्या संजीवनी समाधी आहे, तिथे जायचंय। आणि आज आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशी ही खूप मोठी एकादशी असते। पंढरपूरला तर एवढा खूप मोठा उत्सव असतो आणि तिथं दर्शन काही शक्यच नाही। आज आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा। अंबेजोगाई शहर हे संतांची पवित्र कर्मभूमी आहे, कारण या शहरात काही प्रसिद्ध देवस्थानाचे मंदिर आहेत। योगेश्वरी मातेचं मंदिर, रेणुका मातेचं मंदिर, आमलेश्वर, खोलेश्वर, घाट नागनाथ, हत्तीकाना, बुट्टेनाथ, काही संतांच्या समाधी पण आहेत। दासोपंत स्वामीची समाधी, आद्यकवी मुकुंदराज स्वामीची समाधी, त्यासोबत काही पुरातन मंदिरे आहेत। ते सर्व निसर्गरम्य वातावरणात आहेत। देवस्थाना व्यतिरिक्त शैक्षणिक वातावरणाने व्यापलेली अशी ही अंबानगरी आहे। आज आहे आषाढी एकादशी, खूप मोठी एकादशी आहे, म्हणून आम्ही आद्यकवी मुकुंदराज स्वामीच्या दर्शनाला चाललोत। तिथला परिसर निसर्गरम्य आहे। चला तर मग आज पाहूयात कसा परिसर आहे। तुम्ही नक्की हा परिसर पाहायला या। अंबाजोगाई बसस्टँडपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे। तिथे जाण्यासाठी वाहनाची पण व्यवस्था असते। तुम्ही बसने किंवा ॲटो पण करू शकता। खूप सुंदर परिसर आहे। फायनली आम्ही पोहोचलो। सकाळचे आता 7:30 ते 7:45 झालेत। आम्ही सकाळी 7 वाजताच निघालो होतो। आम्हाला इथे यायला 30 ते 35 मिनटं लागलेत आणि सगळीकडे पावसाचं वातावरण आहे। रात्रभर पाऊस चालू आहे, त्यामुळे सगळीकडे थंडगार वातावरण आहे। आता प्रसादाचे, फळांचे आणि चहाचे स्टॉल लावणं चालू आहेत। डोंगराच्या खाली मध्यभागात दरीमध्येच मुकुंदराज स्वामीची समाधी आहे आणि त्यांच्या दर्शनाला जाण्यासाठी 100 ते 150 पायऱ्या आहेत। डोंगराच्या साईडचा भरगच्च निसर्ग आणि निसर्गाचा आनंद घेत घेत कधी पायऱ्या संपतात तेच कळत नाही आणि मंदिर पण लवकर येते।
घनदाट झाडाझुडपांनी आच्छादलेला परिसर, पक्ष्यांचा किलबिलाट, त्यासोबत मोरांचा गोड आवाज. इथे आहेत मुकुंदराजे स्वामी. आज काही मधून दर्शन नाही, आज बाहेरूनच आहे. दर्शन ते केलं, पूजा झाली, नारळ फोडला आम्ही आणि पायऱ्या उतरताना काहीच वाटलं नाही. चढताना खूप अवघड जात होतं. वरती आल्यावर डाव्या साईडला विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या साईडला संतांची समाधी पण आहे. त्यासोबत देवाचा मंडप पण आहे. त्या मंडपामध्ये शुभकार्य पण होतात. रोजची भजने, कीर्तने, श्रावण महिना असो किंवा धोंडेच महिना असो, त्या महिन्यामध्ये रोजच्या रोज पंक्ती पण असतात. वरती आल्यावर डाव्या साईडला विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या साईडला संतांची समाधी पण आहे. त्यासोबत देवाचा मंडप पण आहे. त्या मंडपामध्ये शुभकार्य पण होतात. रोजची भजने, कीर्तने, श्रावण महिना असो किंवा धोंडेच महिना असो, त्या महिन्यामध्ये रोजच्या रोज पंक्ती पण असतात.
दिवसाची सुरुवात छान झाली, देवाचे दर्शनही खूप छान झाले, त्याचबरोबर मनही प्रसन्न झाले। तुम्ही एकदा तरी इथे येऊन तुम्ही ह्या परिसराचा आनंद घ्यावा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा। ह्या चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका।